स्तुती तो सविले श्रीरामा उचिता दिले प्लंगवा जडीत उत्तरी कंठीची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सुरस आणि गोडाची रामकथा नाथमाला सांगतायचं. प्रभु रामचंद्र सर्वांचं स्वागत करतायत, सर्वाला आनंदित करतायत, सगळ्याची बोलवण करतायत. गवई नावाचा जो काय वानर आहे, तर त्या गवई नावाच्या वानराला आता प्रत्येकाची वृत्ती असते महाराज वेगळी. कुणाला अंगठ्या घाला वाटतात, कुणाला जॅकेट घाला वाटतं, कुणाला पहिला असायचं पूर्वीचं ते कडुडा असायचं चांदीचा. बाप्पाला बघितलं बघा मी बऱ्या बघितला बाप्पाला, कारण त्या शेजारी बाप्पा आंघोळ करताना साखळी चांदीची, हा चांदीची साखळी होती बाप्पाला बघितली. कुणाला कशाचा छंद, कुणाला कशाचा छंद, कुणाला लाकिटाचा छंद आहे, कुणाला अंगठ्याचा छंद आहे, कुणाला कडुड्याचा छंद आहे. जसं आणि देव प्रत्येकाचा असणारा छंद पुरवितो महाराज. आता तो गवई नावाचा जो काही वानर होता, तर त्याला करदोडा न्यायची लई हौस होती महाराज. बरोबर आहे ना, चांदीचा करदोडा. मग देवाच्या लक्षामध्ये आलं गवई नावाच्या वानराला करदोडा लय आवडतो, म्हणून परशुरामचंद्र स्वतः आपला करदोडा भेट म्हणून किंवा सत्कार म्हणून परशुरामचंद्र त्याला देतायत. अगदी आनंदानं त्याची तशी इच्छा आहे महाराज, त्याचं मानस आहे तसं, म्हणून करता परशुरामचंद्राने त्याला चांदीचा करदोडा दान दिलेला आहे किंवा भेट म्हणून दिलेला आहे. अशा प्रकारे नाथ महाराज रामकथा सांगतात. उचिते हर्षे झाला थोरू सवे घालून श्री रघुवीरू सप्तकोटी परिवारू कपी समवेत चालिला. कपी समवेत चालिला. सप्तकोटी 7 कोटी वानर सेना महाराज त्याची. जी मनाची इच्छा होती ती पूर्ण झाली महाराज. परशुरामचंद्राने सोन्याचा आपला चांदीचा करदोडा दिलेला आहे. कुणाला? गवई नावाचा जो काही वानर आहे त्याला. म्हणून मनासारखी इच्छा पूर्ण झाली, म्हणून देवाला उजव्या बाजूला टाकलं महाराज. कुणी? गवई नावाच्या वानराला. 7 कोटी वानर सैन्य त्याची अगदी हर्षानं आनंदानं परशुरामचंद्राच्या नामाचा जय जयकार करीत तो वानर आपल्या देशाला चाललेला आहे. या नंतरे वानर गज तेने स्तविला रघुराज उचित दे महाराज जो आत्मज कौशल्येचा. हो, त्याच्यानंतर गज नावाचा वानर आहे महाराज. त्या गज नावाच्या वानराने परशुरामचंद्राचं स्तवन केलेलं आहे. आणि स्तवन स्तुती केल्यानंतर देव नाही देवाच्या बापालाही प्रसन्न व्हावं. बरोबर आहे ना? कुणीही प्रसन्न होतात महाराज. आपली स्तुती केली की कुणीही प्रसन्न होतं, वस्तुस्थिती महाराज. म्हणून भगवंत त्या गज नावाच्या वानरावर प्रसन्न झाले. जे अपेक्षित पाहिजे आहे ते परशुरामचंद्र त्याला देत आहेत. काय देत आहेत नाथ महाराज सांगतायत. कंकना जडित हातीचे काढून त्वरित दिले साचे. श्रीराम बोले निज वाचे आता न विसरे मज लागी. आता न विसरे मज लागी. कड घालायची लई सवय होती महाराज. गज नावाचा वानर आहे का, सदा सर्वदा त्याच्या हातामध्ये कड असायचं, पण ते लोखंडाचं असायचं महाराज. होय, परिस्थिती नव्हती सोन्याची घ्यायची. आता देवादिदेव परशुरामचंद्र आहे. परशुरामचंद्राच्या हातामध्ये सोन्याचं कडं महाराज. ते बी 52 कसी. पहिलं म्हणायचे 52 कसी, आता 23 कॅरेट. आता दुसरंच काहीतरी आहे त्याला म्हणतात. काय म्हणतात आता? काय म्हणतात? 24 कॅरेट एक नाव माहिती आपल्याला. 52 कसी एक सोनं माहिती आहे. अशा पद्धतीनं परशुरामचंद्राच्या हातामध्ये सोन्याचं कडं होतं महाराज. परशुरामचंद्र आता भक्ताचं काय इच्छा आहे ती देवाला माहीत असतात महाराज. त्याला कडं द्यायची हौस आहे, म्हणून परशुरामचंद्राने स्वतःच्या हातातलं ते कंकण काढलं आणि गज नावाच्या वानराला भाग दिलेले, भेट दिलेली आहे. खूप मोठा आनंद त्या गज नावाच्या वानराला झालेला आहे. आणि काय करताय? यरू मस्तक ठेवणी भूमीसी